माटुंग्यामधले जेवढे पण गणपती आहेत म्हणजे GSB, प्रगती सेवा मंडळ, लेबर कॅम्प, धारावी, हे आपल्याला आज सगळे गणपती आज कव्हर करायचे आहेत। त्याला फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे। चला पावणारा विश्वाचा राजा आता आम्ही धारावीमध्ये एंट्री केलेली आहे। धारावीमध्ये आलेलो सो फायनली आता मित्रांनो आपण आलोय धारावी गजवक्र या मंडळामध्ये। बघा मित्रांनो आता आम्ही एका गणपतीसाठी गल्ली गल्ली फिरतोय पुरा, धारावीचा वर्तवी नाही। तर आपल्याला असे काही भक्त भेटलेले आहेत, गणेश भक्त, जे गुजरातवरून आले विदाऊट चपलीने, सकाळपासून फिरतात ते। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलोय माटुंग्याला। तर माटुंग्याला आपण आलोय, आपल्याला करायचं GSB। तर GSBचा गणपती आपल्याला कव्हर करायचा आहे। माटुंग्यामधले जेवढे पण गणपती आहेत म्हणजे GSB, परत प्रगती सेवा मंडळ, परत त्यानंतर लेबर कॅम्प, धारावी, हे आपल्याला आज सगळे गणपती आज कव्हर करायचे आहेत। तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये सोबत राहा। आणि आज आपला दर्शनाचा 4था ब्लॉग आहे। तर तुम्ही हा 4थ्या ब्लॉगमध्ये जेवढे पण गणपती बाप्पा भेटतील तेवढं सगळ्या गणपती बाप्पांचे दर्शन घ्या। आणि आज आपल्यासोबत आहेत आपले साई, तुम्ही ओळखत असाल, मिस्टर SS फोटोग्राफी। तर ह्याच्या फोटो म्हणजे ह्याच्या पेजला पण नक्की तुम्ही व्हिजिट मारा, खूप छान छान फोटो असतात आणि खूप छान असे व्हिडिओ पण चांगले एडिट करतो तो। तर माहितीच असेल तुम्हाला की बरेच व्हिडिओमध्ये तो तुम्हाला भेटला असेल माझ्या। तर चला आता जास्त काय बोलत नाही, आता आपण येताना एक माटुंग्याच्या स्टेशनचा एक गणपती गेला, माटुंगा विघ्नहर्ता मित्र मंडळाचा, ती एक मूर्ती आपण कव्हर केली। आता इकडे एक गणपती आहे, ती एक कव्हर करून डायरेक्ट आपण GSBला जाणार आहोत। तर चला जास्त उशीर न करा, आता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो आता आपण पाहिला भंडारकर सार्वजनिक गणेश महोत्सव मंडळाचा गणपती, आणि आता आपण चाललोय GSBला। तर तिथे पण दररोज 10 दिवस काहीतरी महाप्रसाद असतो देवाचा आणि भरपूर भक्त लाभ घेतात। आता चला आपण डायरेक्ट GSBला भेटूया आणि GSBला भेटल्याच्या नंतर तुम्हाला माहोल दाखवतो, भरपूर गर्दी असणार आहे। चला डायरेक्ट तिकडेच भेटूया। तर मित्रांनो फायनली आता आपण GSBच्या गणपतीच्या मंडपाच्या जवळ आलेलो आहे आणि गणपती बाप्पा तिकडे बसतो। आता आपल्याला इकडनं वॉकिंग करायचं आहे, चालत जायचं पुढे जरा। चला आता क्रॉस करून मित्रांनो आतमध्ये एंट्री केलेली आहे, गर्दी भरपूर आहे। आता इकडनं आम्ही जाल मेन गेट जवळ, तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री आहे। तर तिकडून बघूया आता बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी कसं काय आपल्याला जायचं आहे। चला फायनली आतमध्ये एंट्री केलेली आहे। आता गर्दी बघा,
फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता थोड्या थोड्यात बाप्पांचं पण दर्शन होईल आपल्याला. आणि VIP लाईनमधून एंट्री, VIP लाईनमध्ये पण किती गर्दी बघा. दर्शन झालेलं आहे बाप्पांचं. खूप जवळ बाप्पांची मूर्ती. उसाला पावणारा विश्वाचा राजा, उसाला पावणारा विश्वाचा राजा सेवा मंडळ. मुख दर्शनाची लाईन आहे आणि खाली चला मित्रांनो, आता फायनल दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण महाप्रसादाच्या लाईनीत उभं आहे आणि थोड्याच वेळात 5 मिनिटात आपला महाप्रसाद पण भेटून जाईल. फायनली आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आता महाप्रसादाला जाऊया आपण आणि आता पुढे एंट्री केल्याच्या नंतर भेटूया. फायनली आता आम्ही महाप्रसादाला आणि खूप छान दर्शन पण झालं. खूप छान दर्शन झालं आम्हाला, एकदम भारी आणि खूप छान. खूप छान पद्धत इकडे महाप्रसादाची पण 5 दिवस असं वाटतं. महाप्रसाद पण आता वाढायला सुरुवात केलेली आहे. चला मित्रांनो, आता प्रसाद पण आपला आलेला आहे. सर्व रेडी झालेले. आता जेवणाला सुरुवात करतो. चला प्रसादाला सुरुवात करूया. तुम्ही पण या. A few moments later. असं आमचं दर्शन झालं GSB मध्ये. महाप्रसाद पण भेटला. गर्दी तुम्हाला माहिती होती किती होती. पहिल्यांदा साई आलाय. साईला कसं वाटतंय साईला विचारून घेऊया. साई, तुला कसं वाटलं? खूप मजा आली. म्हणजे चांगल्यापैकी दर्शन झालं निवांत आणि मन प्रसन्न झालाय गणपती बाप्पांना. खूप भारी वाटलं साईला पण. जवळनं पाहिलं साईनी आणि खरंच साईची पण इच्छा होती की एकदा जावं करून. आणि साई असं पण नाही डायरेक्ट कॉलेजवरनं आलाय तो बोलला थांब आम्ही जातो सोबत. बोललो साईसाठी थांबलो मी माटुंग्याला आणि आम्ही दोघं गेलो आणि आमचं खूप नशीब चांगलं. एवढं जवळून आमचं दर्शन झालं आहे. दरवर्षी होतं आणि बाप्पांची हीच इच्छा असते की जवळून आपल्यासारख्या भक्तांना, म्हणजे भरपूर सारे भक्त असतात की जवळून दर्शन वगैरे खूप नशीब लोकांनाच भेटते. काय रे? आणि खरंच धन्यवाद त्यांना गणेशदादांना आणि आपलं अक्षय भाईला आणि गणेशदादांना धन्यवाद. सो थँक्यू. चला आता आपण डायरेक्ट आता प्रगती सेवा मंडळाला जाऊया. बाजूलाच मंडळ आहे. प्रगती सेवा मंडळाचा गणपती करूया आणि मग तिकडून डायरेक्ट आपण लेबर कॅम्पला जाऊया. चला मग मित्रांनो भेटूया. आणि गणपती भरपूर आहेत, ते तुम्हाला बघायचे आजच्या ब्लॉगमध्ये. सोबतच राहा. सो आता आपण इकडनं सरळ आलो. इकडनं GSBचं दर्शन घेऊन सरळ आलो आणि इकडेच आपला प्रगती सेवा मंडळाचा गणपती बसतो. इकडे लाईटिंग वगैरे केली, म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्ही आला तर तुम्हाला लाईटिंग वगैरे भेटेल. आपण दुपारच्या टायमाला आलो तर इथेच मग तुम्हाला मंडप दिसतं. इथेच प्रगती सेवा मंडळाचा गणपती बसतो. आराध्य प्रगती सेवा मंडळ यावर्षी नाव चेंज केलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया.
इथं नाव लिहिलं आहे आराध्य प्रगती सेवा मंडळ. आपले सहर्ष स्वागत करत आहे. चला आपण आतमध्ये एंट्री करूया आता. आराध्य प्रगती सेवा मंडळाचं पण गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय आता डायरेक्ट लेबर कॅम्पला. आता लेबर कॅम्पला तुम्हाला एक नाही बोलता 5 ते 6 गणपती तुम्हाला बघायला भेटतील आणि भरपूर उंच तर उंच गणपती बाप्पा आहेत, बरोबर का नाही? हां, तर तिकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तर तेही तिकडे पण भरपूर लोकांना जायला भेटत नाही. तर तिकडे पण आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तर चला आता इकडनं आपण टॅक्सी मारूया आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट लेबर कॅम्पला भेटूया. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि आपल्याला टॅक्सी भेटलेली आहे आणि CSB सिग्नलच्या इकडनंच आम्ही टॅक्सी पकडली आहे. इथं GSBचा गणपती बसवले आहे आणि जस्ट आम्ही GSB गणपती करून प्रगती सेवा मंडळ हे गणपती करून नंतर मग आम्ही लेबर कॅम्पला चाललो आहे. आता लेबर कॅम्पला भरपूर सारे गणपती तुम्हाला बघायला भेटतील, तर तुम्ही सोबतच राहा. आता डायरेक्ट आपण लेबर कॅम्पला भेटूया. माटुंग्याचा मोरया गेटजवळ पोचलेलो आहे. आता ही गल्ली आहे, आतमध्ये गणपती बाप्पा माटुंग्याचा मोरया बसतो. सो मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे माटुंग्या लेबर कॅम्पमध्ये आणि आता इकडे एक गणपती आपल्याला भेटतो आहे. तो आहे माटुंग्याचा मोरया, पहिला गणपती आहे. आम्ही आता लेबर कॅम्पमध्ये एंट्री केलेली आहे आणि पहिला गणपती आहे माटुंग्याचा मोरया. तर चला आता इकडनं तुम्हाला सगळे गणपती बघायला भेटतील आणि तुम्ही दर्शन एकदम मन लावून घ्या. तो आता माटुंग्याचा मोरया गेल्याच्या नंतर आपण लेबर कॅम्पचा लाडका या मंडळाच्या जवळ आलेलो आहे आणि आता इथं समोर बघा तुम्हाला मोठा गेट दिसतोय आणि सुंदर असा गेट बनवलेला आहे. बघा, खूप छान गेट बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि समोरच आपला बाप्पा आहे नंदी महाराजवर विराजमान. चला पुढे जाऊया आतमध्ये. लेबर कॅम्पमध्ये 2 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. एक माटुंग्याचा मोरया, दुसरा लेबर कॅम्पचा लाडका. आता आपल्याला 2 गणपती कव्हर करायचे. ते आहेत मुंबईचा शाहू आणि मुंबईचा लंबोदर. ते आपल्याला समोरच भेटतील. समोर तुम्हाला मंडप दिसतोय. चला आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. फायनली बघा, आता तुम्हाला मंडप दिसतोय, तो मुंबईचा शाहू आहे. आणि आता इकडनं बघा
स्टेअरकेस आहे, म्हणजे इकडनं सीडी आहे, सीडीवरनं वर जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर चला आता वरती जाऊन दर्शन घेऊया. इथं दिले प्रवेश, एंट्री दिले. आता वरती जायचं आपल्याला. लास्ट टायमासारखी सिस्टम आहे. चला. लेबर कॅम्पचे 2 गणपती गेले, मुंबईचा लंबोदर आणि मुंबईचा शाहू. तर तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटलं नक्की सांगा. आणि आता आपण आलो आहे लेबर कॅम्पचा सुखकर्ता त्याच्याकडे, आणि नंतर लेबर कॅम्पचा गणराज राहिला आहे, तो पण आपण कव्हर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण धारावीला जायचं. धारावीमध्ये गणपती जेवढे तेवढे पण आपल्याला कव्हर करायचे. मला लेबर कॅम्पचा जय माता क्रीडा मंडळ लेबर कॅम्पचा सुखकर्ता. चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण सगळे गणपती लेबर कॅम्पचे करत आता आपल्याला ह्या गल्लीत जायचं आहे गणराज करायला. आता इकडे समोरच लेबर कॅम्पचा गणराज बसतो. एकच गणपती राहिला आहे, त्याचंही आपण दर्शन घेऊया. चला. सृष्टी मित्र मंडळ लेबर कॅम्पचा गणराज. समोर महादेवाची मूर्ती ठेवली आहे आणि पाठी आपला गणपती बाप्पा आहे. चला आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. एका ठिकाणी, कारण की शेवटचा गणपती होता जो लेबर कॅम्पमधला लेबर कॅम्पचा गणराज, तोही आपला कव्हर झालेला आहे आणि दर्शन पण झालेलं आहे. खूप छान मूर्ती होती आणि समोर महादेवाची मूर्ती आहे आणि मागेच गणरायाची मूर्ती होती. तर ताई काय बोलतो बाकी, कसं वाटलं तुला लेबर कॅम्पची गणपती सगळे? मस्त वाटलं ना? कारण की आता थकलो जरा, आणि थकलो म्हणजे असं म्हणजे आमच्याकडे एनर्जी एवढी आहे ना की बाप्पांचं म्हणजे आशीर्वाद असला ना की एनर्जी ॲटोमॅटिक एनर्जी वाढते. मेन काय, आता आम्ही इथं बसलो आहे का, म्हणजे आमची चार्जिंग फक्त 8% आहे आणि थोडं चार्जिंग आहे बघा. पॉवर बँक पण मी बाहेर काढलेलं आहे. तर सकाळपासून म्हणजे शूट चालू आहे. तर आत्ता कुठंतरी चार्जिंग उतरले. आता धारावीला जायचं आहे, त्याच्यामुळे चार्जिंग करतो थोडी आणि मग नंतर डायरेक्ट धारावीला जातो. A few moments later.
आम्ही धारावीमध्ये एंट्री केलेली आहे, धारावीमध्ये आलेलो आहे आणि धारावीला येता येता आम्हाला रस्त्यात 3-4 गणपती भेटले, तेही तुम्हाला दाखवलं आणि दर्शन घेतलं आहे तुम्ही. खूप छान मूर्त्या होत्या. आणि आता आम्ही गजवक्र करणार आहोत, धारावीचा सुखकर्ता करणार आहोत. बाकीचे जेवढे पण भेटतील आपण तेही कवर करूया. तुम्ही ब्लॉगमध्ये सोबतच राहा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला. सो फायनली आता मित्रांनो आपण आलो आहे धारावी गजवक्र या मंडळामध्ये आणि समोर तुम्हाला बघा सुंदर सुबक मूर्ती दिसते, धारावीचा गजवक्र. मित्रांनो आता आपण धारावीचा गजवक्र आणि धारावीचा सुखकर्ता या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेले आहेत आणि आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत. तर ह्यांनी आपल्याला आता धारावीच्या वर्धन याच्या इथे घेऊन चालले. तर आपल्याला रोड माहिती नाही, तर बोलले म्हणजे रोड दाखवतात ते. काय बोलणार बाकी मजेत ना? हे धारावीच्या गजवक्राचे कार्यकर्ते. तर चला आता आपण धारावीचा वर्धविनायक चालूया. बघा मित्रांनो आता आम्ही एका गणपतीसाठी गल्ली गल्ली फिरतोय पुरा, धारावीचा वर्धविनायक. आणि ॲक्च्युली आम्हाला गणपती माहिती नाही कुठल्या लोकेशनला, तर चला आता तोच बघतोय आम्ही. फायनली आता आम्ही धारावीचा वर्धविनायकच्या मंडळाची पोचलेलो आहे. या गल्लीतनं आम्ही पूर्ण क्रॉस करत करत आता मंडळाजवळ पोचलेलो आहे. मंडप भरपूर मोठा आहे, म्हणजे मूर्ती आता बघायला भेटेल आतमध्ये गेल्यावर. चला. आणि खास करून या दादाने आम्हाला इथपर्यंत आणलं आहे. दादा धन्यवाद. चला आतमध्ये जाऊया आता. चला. वर्धविनायक या मंडळात आलो. 22 ते 25 छान आणि सुंदर एका बॅलन्सिंग मूर्ती वर्धविनायक. आपण खाली जाऊ. तर मित्रांनो आता आपण धारावीचे सर्व गणपती कव्हर केलेले आहेत आणि सर्वांचं दर्शन घेतलेलं आहे. तर आपल्याला असे काही भक्त भेटलेले आहेत, गणेश भक्त, जे गुजरातवरून आले विदाऊट चपलीने.
सकाळपासून फिरतात ते बिचाऱ्यांची. आपल्याला आपली भेट आता या धारावीमध्येच झाली आहे, तर आपण त्यांना विचारून घेऊ. आपलं नाव काय? लापसीवाला. त्यांना विचारा, तुम्ही सकाळपासून फिरताय, कसं वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये आले? म्हणजे पायात चपल्या पण नाही घातल्या, पाय विदाऊट चपल्यानी हे लोक गुजरातवरून आलेले आहेत, सुरतवरून आलेले आहेत. आणि बघा आता धारावीला भेटलेलं आपल्याला. तर काय कसं वाटतं मुंबई खूप फिरलं तेव्हा? गणपति की माया है, गणपति को लाता हूँ। 10 दिन का मेरा उपवास रहता है, तो भी ऐसी हालत में आता हूँ। अरे बापरे, उपवास पण म्हणजे विचार करा, 10 दिवस उपवास. आणि बघा ही भक्ती पप्पांची, म्हणजे पप्पांवर प्रेम करणारे एवढे गणेश भक्त आपले म्हणजे असू शकतात, हे पूर्ण जगाला माहिती आहे. कानेकोपऱ्यात आपल्या गणपती बाप्पांचे भक्त किती आहेत हे आपल्याला माहिती पडले आहे ना. चला मग आता डायरेक्ट गजवक्रामध्ये जाऊया परत, आणि आपल्याला बोलवलं आहे आता त्याच मंडळात जाऊया. चला. समोर मित्रांनो आहे धारावीचा राजा. तर जवळजवळ आपण दर्शन घेऊया. minutes later. चला मित्रांनो, आता आपण धारावीचे सर्व गणपती कंप्लीट केलेले आहेत, म्हणजे सर्व गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आपण स्टार्टिंग केली होती GSB पासून, GSB लेबर कॅम्प, त्यानंतर धारावीला आलो. सर्व गणपती आपण दर्शन केले. आणि त्याच्यानंतर आपल्याला बरेच आपले मित्र भेटले जे गुजरातवरून आले, ते आपल्यासोबतच होते. म्हणजे धारावीला जे भेटले ना ते आपल्यासोबतच होते. विदाऊट पाय म्हणजे तुमचं पायाची हालत अशी झाली ना की तुम्हाला सांगू पण नाही शकत. आणि आपला मित्र भेटला आहे जो गजवक्रामध्ये असतो, त्यांनी आपल्याला सर्व म्हणजे 2-3 गणपती जे धारावीचे म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं त्यांनी दाखवल्या. तर त्याच्यासाठी थँक्यू. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका अशा नवीन गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.